Hello, this is not the artifact episode. मग काफी विचार येऊन राहिला होता. म्हणजे एक असा आय डोंट नो म्हणजे असं वाटलं की आपण हे सगळं सांगावं एखाद्या वेळेस. बट ओके, ठीक आहे. मला असं वाटते का माईट बी माझं बहुतेक फ्युचर आहे का माहीत नाही, आय डोंट नो. म्हणजे मी ज्याप्रमाणे स्नेहाला लाईक करून राहिलो आहे ना, तर माईट बी समोर ती मला भेटेल, बट अशा परिस्थितीमध्ये भेटेल जे ज्याचा मी कधी विचार पण नाही केला. या म्हणजे कसं आहे की तिच्याकडे बघितल्यावर नाही का, इट्स वन ऑफ दी फील सो अमेझिंग. म्हणजे असं वाटतं की म्हणजे मागचे जे 1 वर्ष होते ना, म्हणजे ती ऑफलाईन होती. म्हणजे जे व्हॉट्सअप प्रोफाईल होतं नव्हतं आय डोंट नो. बट राईट नाऊ ती जेव्हा ती ऑनलाईन आली, म्हणजे हार्डली 1 महिना झाला असेल, तर प्रत्येक दिवस माझा एकदम एकदम असा वाटते की काही ना काहीतरी नवीन आहे. म्हणजे आज काही ना काहीतरी नवीन होईल. तिच्या प्रोफाईल फोटोकडे बघितल्यावर असं वाटते की एकदम माणूस एकदम चार्ज होऊन जाते. इट्स वन ऑफ दी फीलिंग सो अमेझिंग. आणि याचा मला कशाप्रमाणे एलॉबरेट करू काही कळून न राहिलं आहे. बस आलं आणि बस. हां, तर समोर माझी असं भविष्यवाणी आहे का, आय डोंट नो, काही ट्रू आहे का फॉल्स आहे, काही भविष्यवाणी फ्युचरमध्ये होईल का नाही, आय डोंट नो. हे चांगलं आहे का वाईट आहे मला पण नाही माहिती. बट काफी स्ट्रेसफुल आहे, काफी तणाव आहे. ॲट द एज ऑफ 30 किंवा जेव्हा म्हणजे माझी डेस्टिनी अचीव केल्यानंतर मला ऑस्कर भेटला आणि आय एम द वन ऑफ दी ग्रेटेस्ट फिल्म मेकर इन द वर्ल्ड. आणि सर्वात कमी करिअरमध्ये सर्वात जास्त अचिव्हमेंट करणारा व्यक्ती ॲज अ फिल्म मेकर बनलो. इट्स वन ऑफ दी ग्रेट थिंग. माझ्यासाठी खूप भाव होतं. बट याच दिवशी स्नेहाचे जे मिस्टर आहे, म्हणजे माझं लग्न तर नाही झालं होतं, बट स्नेहाचं लग्न झालं या. आणि त्यांचं नाव होतं आशिष. तर जेव्हा मला ऑस्कर भेटला ना, तेव्हाच आशिषचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याची मौत झाली. मला याच्याबद्दल काही खास माहीत नव्हतं. मला एवढं माहीत होतं की स्नेहाचं लग्न झालं आहे. आणि जेव्हा तिचं लग्न झालं आहे, तेव्हा मी तिला जास्त काही तिच्या मागे लागलो नव्हतो. बट ॲक्च्युली कुठे ना कुठेतरी मी तिला लाईक करत होतो. माझ्या मोबाईलमध्ये तिचा व्हॉट्सॲप नंबर पाहून, तिचा डी-पी पाहून मी काफी खुश राहत होतो. आणि ती नेहमी तिच्या नवऱ्यासोबतचे टाईम स्पेंड केलेले मोमेंट तिच्या व्हॉट्सॲप डी-पी ठेवायची किंवा फेसबुकवरती फोटो टाकायची. मी जेलस नाही व्हायचो, बट एक प्रकारे सॅटिस्फॅक्शन राहायचं का स्नेहा खुश आहे, हॅपी आहे. या म्हणजे जे मी तिला तिच्या लाईफमध्ये देऊ शकत नव्हतो, एक खुशी. जरी माझ्यापाशी खूप सारा पैसा आणि पब्लिसिटी अँड ऑल दिस हॅव सगळं असल्यावर सुद्धा मी तिला ते देऊ शकत नाही. तो आशिष देऊन राहिला होता. आशिष जो स्नेहाचा पती होता, हजबंड होते तिचे.
तो देऊन राहिला होता आणि आय एम सो हॅपी अबाउट इट. ऑस्कर मिळण्याच्या अगोदर मी हाच विचार करत होतो की शी इज हॅपी कारण तिचे हजबंड आहे. अ, तिला लग्न करून बहुतेक 3 वर्ष झाले असेल. तिचं एक लहान मुलगी पण होती 1.5 वर्षाची. जेव्हा मला कळलं की आशिषचा ॲक्सिडेंट झाला आहे, म्हणजे हे मला करीब 2 दिवसानंतर कळलं. कारण माझं इथे सेलिब्रेशन सुरू होतं. माझं आणि माझ्या टीमसोबत सेलिब्रेशन सुरू होतं बायनरी कोडच्या टीमसोबत, की वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्म बनवली वगैरे, वगैरे ऑल धिस थिंग. जेव्हा मला कळलं की आशिषचा हे झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याची हिज डेथ, तर मला कळलंच नाही मला का करावं का नाही. या म्हणजे अचानकचं नाही का मला असं वाटलं की आपण थोडं स्नेहाला बघायला जावं लागेल. म्हणजे लहानपणापासून मी तिला लाईक करत होतो. तीच एक प्रकारे फीलिंग मला तिथपर्यंत ओढत नेली यार, तिच्या घरापर्यंत. बट राईट नाऊ माझा असा चेहरा होता की वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्म मेकर आणि एका फ्युनरलमध्ये आला, कोणाच्या मयतमध्ये आला, तिथल्या लोकांना काय वाटेल बा. सो मी एक प्रकारे कसं की कोणाला माहीत न पडता मी तिला म्हणजे तिच्या त्या मयतमध्ये गेलो होतो आशिषच्या. तर तेव्हा मी तिला बघितलं, तेव्हा तिचा चेहरा इतका मायूस होता की आणि इतका हेल्पलेस होता की मला कळलंच नाही मला का करावं. मला तेव्हाच वाटलं की तिची काही ना काहीतरी मदत करावं, काही ना काहीतरी मदत करावं. बट कशी काही काही कळत नव्हतं. मला जेन्युइनली तिच्याबद्दल फिलिंग होती का तिच्यासोबत काही ना काहीतरी चांगलं व्हावं आणि जर तिच्याकडून जर काही होत नसेल तर मी थोडा काही ना काही मदत करावी असं मला वाटत होतं. बट मी कोणत्या कोणत्या हक्काने तिला मदत करू मला हे कळत नव्हतं. येस, कोणत्या हक्काने. बायनरी कोड जेव्हा माझी बनली त्याच्यानंतर माझा टार्गेट होता की स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. येस, ॲक्च्युली त्याची माझी स्क्रिप्ट वगैरे फायनल स्क्रिप्ट पण रेडी होती. बट मला नाही का थोडंसं जस्टिन बिबरसोबत भेटायला जायचं होतं. माझा शेड्यूल काफी टाईट होता आणि याच दरम्यान या सगळ्या गोष्टी झाल्या. आशिषची डेथ झाली आणि स्नेहाचा असा चेहरा माझ्यानी पाहणं नाही होत होता. मला कळून नाही राहिलं होतं की मी एवढं सारं अचीव केल्यानंतरही, एवढा सारा पैसा आणि एवढा सारं थिंग्स वगैरे अचीव केल्यानंतरही माझ्यापासून ज्या सर्वात चांगल्या गोष्टी आहे हे डिसअपिअर का होऊन राहिल्या. चांगल्या गोष्टी म्हणजे जेव्हापासून मी माझ्या डेस्टिनीच्या मागे लागलो आहे, माझा जो सर्वात इम्पॉर्टंट टाईम आहे, म्हणजे जो टाईम मी माझ्या मित्रांसोबत घालवत होतो आणि ते मित्र माझ्या टाईमला इतका माहोल बनवत होते की वन ऑफ द ग्रेट पिंटी, विशाल, राहुल, बादल, वैभव यांच्यासोबत जो टाईम स्पेंड केला इट्स वन ऑफ द ग्रेट. या जेव्हापासून बायनरी कोड सुरू झाल्यानंतर करीब 1.5 वर्षामध्ये आम्ही हार्डली 2 वेळा भेटलो. तेव्हा आम्ही मजा केली. यस, खूप म्हणजे दमशराज वगैरे खूप मस्त खेळलो. अरे आमची तर बापरे पाकल्यासारखी. बट राईट नाऊ मला माझं सगळं भेटल्यानंतरही मला टाईम इतका जास्त फास्ट का झाला माझ्यासाठी. कोणतीही गोष्ट करण्यासाठी वक्त इतका फटसे निघून जातो का कळतच नाही आणि खूप सारे कामं माझी पेंडिंग राहत होते. मला कळतच नव्हतं का मी कुठे फोकस करू, करिअरकडे फोकस करू का स्नेहाकडे फोकस करू. सो माझे जे मॅनेजर आहे मी त्यांना एक प्रकारे म्हणलं की थोडा
1 किंवा 2 महिन्याचा मला थोडा पॉज द्या. थोडं मला स्वतःला सांभाळू द्या. मला एक प्रकारे प्रॉपर डिसिजन घेऊ दे, की मला का करायचं आहे ॲक्चुअली आता. म्हणजे मला माझ्या करिअरमध्ये तर समोर माझं फ्युचर दिसून राहिलं होतं. बट बट मला स्नेहाला असं पाहूशं नाही वाटत होतं. येस. करीब 15 दिवस झाले होते आशिषला डेथ होऊन. मी तिला एकदा भेटायला गेलो सुद्धा होतो. बट ती माझ्यासोबत बोलली पण नाही. स्नेहाची मुलगी तिचं नाव होतं तिचं नाव तिचं नाव आय डोंट नो. एक इमॅजिन कॅरेक्टर असं भाग्यश्री म्हणून एक नाव समजून घेतो हां. तर मी स्नेहासोबत भेटायला गेलो बट ती काफी मायूस होती आणि ती माझ्यासोबत भेटली नाही. मला जेन्युइनली वाटत होतं तिच्यासोबत काही ना काहीतरी करावं, प्लीज तिची काही ना काही मदत करावं या. कारण समोर तिचं खूप मोठं आयुष्य होतं. आशिष तिला लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर तिला सोडून गेला आणि कुठलं सगळं आयुष्य पूर्ण वाऱ्यावर आहे. सोबत एक लहान मुलगी पण आहे. आणि लहानपणी मी स्नेहाला ज्याप्रमाणे लाईक करत होतो, त्याची इंटेन्सिटी तर आता एकदम तीव्रता झाली होती. या. म्हणजे असं वाटत होतं की तिच्यासोबत आपण लग्न करावं. म्हणजे माझी फायनान्शियल कंडिशन वगैरे चांगली होती. असा कुठेच प्रॉब्लेम नव्हता की मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. या. समाजाचा काही विरोध वगैरे नव्हता. तिचे आई-वडील पण काही विरुद्ध वगैरे नव्हते. माझे आई-वडील पण माझ्यासोबतच होते. प्रॉब्लेम फक्त एवढा होता की स्नेहा. कारण अजूनपर्यंत आशिषबद्दल तिने तिचे खयालात विसरले पण नव्हते. मी माझी गोष्ट समोर कसं काय काढू मला कळत नव्हतं. या 2 महिन्यामध्ये मी घरीच होतो आणि स्नेहाला खूप जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो. युजुअली ती घरीच राहत होती. बट कोणत्या हक्काने मी तिच्याकडे जाऊ आणि असं काही करू मला काही कळून नाही राहिलं होतं. 2 महिने झाले होते आणि मला माझ्या प्रोड्युसरचा कॉल आला होता. मी स्वतः विचार केला की काफी टाईम स्पेंड केला आपण आणि आता आपण आपल्या करिअरकडे फोकस राहावं. एक शेवटली संधी म्हणून मी जो लास्ट वीकेंड आहे तो माझ्या मित्रांसोबत स्पेंड केला. न्यूयॉर्कमध्ये आणि ऑस्ट्रियामध्ये आम्ही खूप मजा केली. मग त्याच्यानंतर मग माझं जस्टिन बिबर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरचा प्रोजेक्ट सुरू झाला. तर मग जेव्हा मी माझं काम सुरू केलं तेव्हा मी बिलकुल हेच झालो, विसरूनच गेलो यार. कारण मी कामामध्ये एवढा मग्न झालो की बहुतच जास्त स्क्रिप्ट तयार करणं, डिझाईन तयार करणं, शॉट रेडी करणं, ॲक्टरकडून ते ॲक्टिंग प्रॉपरली करून घेणं. ॲज अ जस्टिन बिबरकडून म्हणजे लहानपणी नाही का ॲज अ जस्टिन बिबरला भेटण्याचं जे कुतूहल राहत होतं ना, ते पूर्ण डिसअपिअरच झालं होतं. जेव्हा मी त्याच्यासोबत काम करत होतो असं काही वाटतच नव्हतं का मी जस्टिन बिबरसोबत काम करत आहे. माझ्यासाठी तो एक जस्ट कॅरेक्टर होता आणि त्याच्याकडून ते कॅरेक्टर प्ले करून घ्यायचं होतं बस. या प्रोजेक्ट काम करताना नाही का दिवसभर मी जेवढा खूप जास्त बिझी असेल ना, संध्याकाळी मी नेहमी स्नेहाबद्दलच विचार करायचो. का करत असेल? का करत असेल? हाच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये नेहमी यायचा. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर सुरू होऊन करीब 1 वर्ष झालं.
आणि ऑलमोस्ट स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर कंप्लीट झाला. आम्ही काफी डोकं लावून फिल्म बनवली होती ॲज अ ऑडिओ ट्रॅक आणि फिल्म कशाप्रमाणे आम्ही त्याला रिलीज करू आणि त्याचं प्रमोशन कशाप्रमाणे करायचं. आम्ही प्रमोशन फिल्म सुरू व्हायच्या अगोदरपासूनच आम्ही प्रमोशन त्याची स्टार्टिंग सुरू केली होती. खूप डोकं लावलं होतं यार मी. आशिष मरायच्या अगोदर मी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर कशाप्रमाणे बनवायचं याचं खूप डोकं लावून प्लॅनिंग केली होती. बट जेव्हा आशिषची डेथ झाली तेव्हा माझं डोकं याच्यामध्ये काही चालूच शकत नव्हतं. बट थँक गॉड की आर्टिफॅक्ट एपिसोड आणि मी माझ्या जे टीम आहे यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की कशाप्रमाणे आपण ही फिल्म बनवायची स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. एक वर्षानंतर माझी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनली आणि स्वीट ड्रीम्स जस्टिन बिबर बनल्यानंतर इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट अँड अमेझिंग आणि वन ऑफ द मोस्ट अमेझिंग पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. आणि ऑल्सो मी स्वतःला एक प्रकारे दर्शवण्यात आलं की मी एक वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्म मेकर आहे ऑल दिस वाईल. यस, माझी सगळीकडे प्रशंसा सुरू होती, सगळीकडे प्रशंसा सुरू होती. माझं वय होत गेलं होतं तरी माझं मन नाही का एक प्रकारे स्नेहामध्येच कुठेतरी अटकून होतं. या वर्षभरातून मी हार्डली खूप वेळा म्हणजे महिन्यातून तरी 4-5 वेळा असं करून वर्षातून करीब 16-17 वेळा वगैरे तिच्याबद्दल विचार आला होता. बट कधी स्टेप फॉरवर्ड घेतली नाही. या वर्षभरात नाही का जेव्हा माझी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर खतम झालं तेव्हा मी विचार आला की मी स्नेहासोबत लग्न करावं. बस हा फक्त विचारच होता, कारण मला माहीत नव्हतं की समोर का होईल. कारण याच्यामध्ये जे सर्वात इम्पॉर्टंट मंजुरी होती ती स्नेहाची होती. का स्नेहाला काही वाटते का, म्हणजे तिला तिच्या समोरील फ्युचरबद्दल काय प्लॅनिंग केली आहे बा. आता आशिष तर नाही आहे आणि तिच्या मुलीचे जे वडील तर नाही आहे, तर ती तिच्या मुलीचा कशा प्रकारे उदरनिर्वाह करेल, कशाप्रमाणे ती आपल्या स्वतःला बिल्डअप करेल. आय नो, मला वाटत होतं की ती काही ना काहीतरी करेल तिच्या मुलीसाठी आणि स्वतःसाठी. ती जगण्याचा काही ना काहीतरी मार्ग शोधेलच. बट मला नेहमी असं वाटायचं का काही ना काहीतरी तिची मदत करावी आणि ते मदत मला लग्नापासूनच काही ना काहीतरी कळत होतं का स्नेहासोबत लग्न करूनच आपण आपलं काही ना काहीतरी करू शकतो, म्हणजे तिची मदत करू शकतो. मला एवढंच वाटलं. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर खतम झाल्यानंतर जेव्हा मी नाही का वर्धेला गेलो आणि जेव्हा मी स्नेहाचा तपास काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला माहीत पडलं की स्नेहा कोणत्या तरी छोट्याशा कंपनीमध्ये काम करत आहे. काहीतरी 20-30 हजार रुपये सॅलरी आहे. आशिषने एक फ्लॅट घेतला होता, बट त्याचे लोनचे किस्ते तो भरू शकला नाही कारण त्याची डेथ झाली होती. यस, आशिष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याचं जॉब सॅलरी जास्त होती, बट प्रायव्हेटायझेशनमध्ये काही खास सुविधा नसतात जेव्हा माणूस मरतो तेव्हा. येस, मेल्यानंतर त्याचा जो रिकव्हरी फंड आहे तो स्नेहाला तर भेटला, बट त्याच्यानंतर स्नेहाला काही खास त्याची मदत भेटली नाही, कारण पैशाची खूप जास्त गरज होती स्नेहाला. जेव्हा स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर झाल्यानंतर मी तिच्याबद्दल खूप जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती काफी कठीण परिस्थितीमध्ये होती. तिच्यावर लाखाचं कर्ज होतं. ती नुकतीच कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये जॉईन झाली होती आणि 20,000 रुपये सॅलरी होती. आणि ती वर्षभरात काफी स्थिर झाली होती एक प्रकारे. म्हणजे समोर जे काही होईल त्याला ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करून घेण्यासाठी
स्वतःला आपण स्थिर करून घेतो ना, जस्ट लाईक दगड. का समोरून कितीही मोठा वादळ काहून नाही येऊ दे, आपण स्थिर उभं राहायचं आणि या गोष्टीला फेस करावं. बस त्याप्रमाणे ती तशी होती, दगडासारखी. तिच्या चेहऱ्यावरचं तेजपणा कुठे ना कुठेतरी तिला विसरूनच गेला होता. आणि हे सगळं बघून मला खूप जास्त वाईट वाटत होतं, खूप जास्त. म्हणजे जेव्हा मला असं माहीत झालं, मला त्या क्षणी वाटलं की तिच्याजवळ जावं, तिच्यापाशी जे काही पैशाची गरज आहे ती पूर्ण करावी आपण. बट मला काही कळत नव्हतं, मी कोणत्या हक्काने तिच्याकडे जाऊ हेच नाही कळून आलं होतं. गेल्या लहानपणापासून नाही का मी हाच प्रश्न स्वतःला विचारून राहिलो होतो. तिच्यासोबत चॅटिंग करायची असेल तर कोणत्या हक्काने तिच्यासोबत चॅट करू. आता तिच्या हजबंडची डेथ झाली आहे तर कोणत्या हक्काने आपण तिची मदत करू हेच नाही कळून राहिलं होतं. मी एवढा पागल, म्हणजे एवढा मनबुद्धी कसा काय होऊ शकतो यार. म्हणजे विचार कर ना, का मी स्वतःला या परिस्थितीमध्ये, या अशा भयानक परिस्थितीमधून गेलो आहे की खूप भयानक परिस्थितीमधून या स्वतःची डेस्टिनीला अचीव करण्यासाठी मी पुण्यातल्या मॉलमध्ये फरशीसुद्धा साफ केली. जेवायला काही होतं नाही त्यामुळे पाणी आणि बिस्किट खाल्ले. खूप भयानक सोसलं मी माझ्या या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी, माझ्या या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी. आणि हे सगळं करण्यामध्ये नाही का माझ्यामध्ये काफी मॅच्युरिटी आली. का जग कसं असते, चालते कसं, आपलं काम कसं करावं लागते, ह्या साऱ्या गोष्टीची खूप मॅच्युरिटी आली होती. पैशाचं महत्त्व म्हणजे काय, पैशाचं काम का असते, हे मला तेव्हा कळलं जेव्हा माझ्यापाशी पैसा नव्हता. आणि मी हे कसं नाही समजू शकलो की स्नेहाला मदत करण्यासाठी आपल्याला हक्काची गरज नसते. आपल्याला वाटते की आपण तिचा एक फ्रेंड आहे म्हणून आपण काही ना काहीतरी करावं. आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आपण थोडा फ्रेंडच्या वरती, आणि आपण तिला तिच्या लग्नाची मागणी घालावी. मी आईसोबत बोललो आणि आई म्हणे की ठीक आहे म्हणे. माझी आई तिच्या आईसोबत बोलली आणि प्रॉब्लेम काहीच नव्हता. प्रॉब्लेम होता फक्त स्नेहाचा. जेव्हा स्नेहाला ही गोष्ट कळवण्यात आली तेव्हा आय डोंट नो, मला काही माहीत नव्हतं. जेव्हा मी तिला भेटायला गेलो तेव्हा तिने सरळ म्हणलं, तिने साफ नकार दिला की नाही म्हणे, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं म्हणे. मी तिथेच हक्काबक्का झालो यार. मी अशी कोणती गलती केली यार. म्हणजे मला जे पाहिजे ना त्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, हाडाचं तेल केलं आणि ती गोष्ट अचीव केली. या जरी ते माझ्या लायबिलिटीमध्ये नव्हती तरी मी ते केलं. बट स्नेहा अशी कॅरेक्टर होती का तिला नाही का तिच्यासाठी मला काहीही करूशा वाटत होतं, बट तिच्यापासून दूर राहूशा नाही वाटत होतं बस. आणि तीच ते एक गोष्ट स्नेहाने म्हणली की मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. मला हेच नाही कळून राहिलं होतं की करावं का आता. कोणत्या परिस्थितीमध्ये मी तिला सांगावं की मला काफी वाईट वाटते तुझ्यावर जे काही होत आहे ते, बट मला तुझा असा चेहरा पाहूसा नाही वाटत आणि प्लीज. मी तिला खूप कन्व्हिन्स केलं, खूप चांगल्या चांगल्या गोष्टींनी वगैरे, आणि या साऱ्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. बट ती जैसे तेच होती. ती तिच्या डिसिजनवर
एकदम स्थिर होती. जरी तिचा नकार असला तरी मी तिच्या आईला सांगितलं, की थोडा वेळ द्या तिला आणि मी तरी तिच्यासाठी थांबीन म्हणून. येस. तर मी सरळ निघून गेलो राव. तिने तिचा नकार आला आणि मी सरळ निघून गेलो. काही पैसे ठेवले होते तिच्यासाठी अ, तिच्या आईकडे, तिच्या वडिलांकडे. बट म्हणजे तिला पैशाची गरज होती, तर काही ना काहीतरी मदत होईल बा, अशा पद्धतीने मी काही पैसे ठेवले होते. बट तिने ते पैसे पण ॲक्सेप्ट नाही केले. येस. काफी वाईट वाटलं, की ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून प्रेम करतो, ती व्यक्ती आपल्याला मोठ्या हलगर्जीपणाने हाकलून देऊन राहिली. याच्यामध्ये गलती कोणाची आहे मला कळत नव्हतं. बट मी स्वतःलाच एक प्रकारे ब्लेम करून राहिलो होतो, की बहुतेक शायद माझीच गलती असू शकते का? वगैरे, वगैरे. आफ्टर फ्यू मंथ्स ती लग्नासाठी रेडी झाली. या तिचे पॅरेंट्स आणि तिचे जे रिलेटिव्ह आहे त्यांनी फोर्स केला, की प्लीज करून टाक. म्हणजे कसं आहे, की सौरभ इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट अमेझिंग फिल्म मेकर इन द वर्ल्ड वगैरे, वगैरे ऑल दिस थिंग. या साऱ्या गोष्टी तो विसरून तुला तुझ्या दुःख सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुला आणि तुझ्या या मुलीला सांभाळून घेण्याचा अ, एक हे घेत आहे, एक एक स्तंभ आहे. तो प्लीज एक एक साथीदार म्हणून तू त्याला ॲक्सेप्ट कर. अशाप्रमाणे तिच्या आई-वडिलांनी फोर्स केला आणि ती लग्नाला राजी झाली. या मला माहीत होतं, की तिची मनाची परिस्थिती नाही आहे. ती आताही कुठे ना कुठे आशिषसोबत लिंकअप होती. तरी मी थोडा बहुत खुश होतो, की काही असू द्या, स्नेहाने हो तर म्हणलं. जरी तिची नामंजुरी होती, तरी तिने हो तर म्हणलं. लग्न झाल्यानंतर ती टेरेसवर गेली. म्हणजे जसं आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती टेरेसवर गेली. आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. लग्न कसं नागपूरला झालं आणि मग आम्ही मुंबईला गेलो. तर ती टेरेसवर गेली आणि तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. येस. मी खूप भिलो. खूप आय जस्ट टू मच स्केअर्ड आणि मला काही कळत नव्हतं, की त्याला का होऊन राहिलं आहे. येस. याच्यानंतर माझी स्थिती खूप जास्त खराब होती. बहुत जास्त. का मला कळून नाही राहिलं होतं, की मी माझ्या करिअरकडे लक्ष देऊ का माझ्या या वाईफकडे, जिचं नुकतंच एक हजबंडसोबत निधन झालं आहे आणि तिला ह्या स्नेहाकडे लक्ष देऊ. येस. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त प्रिशिशियस होत्या. बट राईट नाऊ आता मला या दोन गोष्टीमधून एक गोष्ट चॉईस करायची होती. जेव्हा मी लहान होतो आणि जेव्हा मला माझ्या डेस्टिनी खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत होती, त्यासाठी मी स्नेहाला सॅक्रिफाईस केलं होतं. बट आता मी स्नेहाला सॅक्रिफाईस नाही करू शकत. बट राईट नाऊ मी माझ्या डेस्टिनीला पण सॅक्रिफाईस नाही करू शकत. कारण बायनरी कोड हे ते एक सुरुवात होती. अवतार सिरीज अजूनपर्यंत सुरुवात झाली नव्हती. मी कोणाकडे फोकस देऊ हेच नाही करून राहिलो होतं. तर तेव्हा मला कळलं, की मी काफी रॉंग डिसिजन घेतला काय तिच्यासोबत लग्न करून. कारण ती तर खुश नव्हती आणि इवन मी पण खुश नव्हतो. कुठेतरी खुशी शोधण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो, बट ते भेटत नव्हतं. तर हे भविष्यवाणी म्हणजे हे फ्युचर तुला जस्ट रिसेंटली तुला एक प्रकारे माहीत पडलं. तर याच्यावर सोल्युशन काय आहे? समज जर अशी कंडिशन पुढे आली, तर तू तिच्यासोबत लग्न करशील का नाही करशील स्नेहासोबत?
मी लग्न करीन, ऑफकोर्स करीन आणि तिच्या लग्नाची वाट नेहमी पाहीन. बट तिची मंजुरी असेल तर. येस. तिची मंजुरी नसेल तर मी तिच्यासोबत लग्न करणार नाही. येस. विदाऊट मंजुरीनं आणि विदाऊट म्हणजे फोर्सफुली कोणाकडून कोणती गोष्ट करून घेणं काफी रॉंग आहे असं मला वाटते. स्नेहाकडून तिच्या आईवडिलांनी फोर्स केला, त्यामुळे ती माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली. हे फ्युचरमध्ये मी होऊ देणार नाही. मी लग्न करीन तर माझ्या मंजुरीने आणि तिच्या मंजुरीने करील. येस. कोणाच्या फोर्सफुलीने बिलकुल करणार नाही. हे एक ॲडवाईस आहे समोर फ्युचरमध्ये. माईट बी शायद असं होऊ शकते. शायद आय डोंट नो यार, एकदम अचानकप्रमाणे आलं यार हे डोक्यात. जरी याच्यामधली कोणती गोष्ट कन्फर्म असेल का नसेल, बट एवढं तर आहे का शायद तिचं तर लग्न होणार. ऑफकोर्स लग्न होणार. आणि मे बी तिचे जे हजबंड आहे त्यांचं नाव आशिष राहणार. आय डोंट नो यार, आय डोंट नो. इट्स जस्ट ड्रीम. आणि हे जसं एक प्रकारे भविष्यवाणी आहे. व्हॉट शुड आय से? भविष्यवाणी, फ्युचर. थँक्यू.